नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येत बनल्यापासून रुसून बसलेल्या अनेकांना काही दिवसात तरतरी आलेली आहे. त्यांना प्रभू श्रीरामाबद्दल अचानक आस्था, श्रद्धा वाटू लागली आहे. आम आदमी पक्षाचे केजरीवाल हे तर चक्क अयोध्येलाच जाऊन आले. राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण बाहेर आल्यानंतर या सगळ्यांना नवचैतन्य आलेलं आहे. विचित्र वाटतं, पण खरं आहे की एखाद्याला सकारात्मक गोष्टीतून चैतन्य मिळतं तर काही जणांना नकारात्मक गोष्टीतून चैतन्य मिळतं. राम मंदिरात देणगी चोरीचा मोठा अपराध घडलेला आहे. ज्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली त्यांनी देवालाही सोडलेलं नाही, पण कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न झालेला नाही. आरोपी पकडले गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांच्या घरातून रक्कमही ताब्यात घेण्यात आलेली आहे. संबंधित विश्वस्त मंडळातील लोकांनी राजीनामे दिलेले आहेत. पण या निमित्ताने प्रभू श्रीरामाविषयी अशा अनेकांचं प्रेम उफाळून बाहेर येऊ लागलं आहे. हा मात्र चमत्कारच आहे. उद्धव ठाकरे हे त्यातलेच एक आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिर झाल्यापासून ते अजूनही त्या मंदिरात जाऊ शकलेले नाही. श्रीराम मंदिर बनवण्यात शिवसैनिकांचाच सर्वाधिक वाटा होता असे ते नेहमी म्हणत असतात. पण त्या मंदिरात जाण्यासाठी, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी त्यांना वेळ का मिळू शकला नाही हे मात्र आकलनापलीकडचं आहे. मागे एकदा भाषणादरम्यान ते म्हणाले होते, ते श्रीराम म्हणतील तर तो त्यांचा हरामखोरपणा आहे. त्यावरूनही ते टीकेचे लक्ष ठरले होते. पण आता देणगी चोरीच्या निमित्ताने श्रीराम भक्तीचा नवा मुद्दा अनेकांना सापडलेला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरण्यासाठी रामरक्षा आंदोलन करण्याचा निर्धार केलाय. दादरच्या हनुमान मंदिरापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. हे राज्यव्यापी आंदोलन अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यानिमित्त तिथे रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा म्हटली जाणार आहे आणि उद्धव ठाकरेंनी तसं आवाहन केलंय. एका भाषणात मारुती स्तोत्राचा उल्लेख करताना भीमरूपी महारुद्राऐवजी भीमरूपी महादुर्गा असा उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला होता. तेव्हा त्यांची भरपूर खिल्ली उडवली गेली होती. असो, हे आंदोलन हनुमान मंदिरातून ते का सुरू करणार आहेत हे मात्र कळलेलं नाही. कारण दादरमध्येच हनुमान मंदिराच्या जवळच एक राम मंदिर सुद्धा आहे. तिथूनही त्यांना थेट श्रीरामाचं दर्शन घेऊन आंदोलन करता आलं. देणगी चोरीने अनेकांना हुरूप आलेला आहे. ज्यांना प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावरच प्रश्न होता, आज त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. अर्थात काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते राजकारण करतायत. काँग्रेसच्या नेत्यांनी राम मंदिरात जाण्याचा प्रश्नच नव्हता, पण उद्धव ठाकरेंना तर राम मंदिरात जाण्यापासून कुणी रोखलेलं नव्हतं. ते अजूनही आपण हिंदुत्ववादी आहोत असे म्हणतात. तेव्हा राम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं असतं तरी चाललं असतं. पण त्या काळातील निवडणुका लक्षात घेता राम मंदिरात जाणं म्हणजे मुस्लिम मतांवर पाणी सोडणं असं कदाचित त्यांना वाटलं असावं. त्यामुळे ते प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याचं टाळत राहिले. आणि आताही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या या आंदोलनाची घोषणा केली, तेव्हाही आपण मंदिरात जाणार असल्याचं ते म्हणाले. पण त्याआधी ते भाजपा विरोधात महाराष्ट्राला जागे करणार असल्याचे म्हणतात. महाराष्ट्र जागा झाला की मग ते अयोध्येला जाणार आहेत. आता महाराष्ट्र नेमका कधी जागा होणार, कधी उद्धव ठाकरेंच्या अयोध्येचा मार्ग मोकळा होणार हे माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी 2019ला महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिरून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली. पण त्यानंतर त्यांनी हिंदुत्व, हिंदू धर्म यांच्याशी फारकत घेतली. महाविकास आघाडीत गेल्यामुळेच स्वाभाविकच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारधारेनुसारच त्यांचं वागणं होतं. त्यामुळे त्यांना मुस्लिमांना दुखावणं अजिबात शक्य नव्हतं. किंबहुना मुस्लिम दुखावले जाणार नाहीत असे निर्णय घेण्याकडेच त्यांचा कल होता. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करण्यासाठीही त्यांना त्यांचं सरकार पडण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या कॅबिनेट बैठकीची वाट बघावी लागली. अर्थात तो निर्णयही पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेच घेतलेला आहे. म्हणूनच असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना अचानक रामरक्षा आंदोलन करण्याची का आठवण झाली. तिथे देणगी चोरी झाल्याचं प्रकरण हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्या संदर्भात कारवाया सुरू आहेत. पण तेव्हा त्यांनी याविरोधात आंदोलनाची घोषणा केली नाही. मात्र आता त्यांच्या पक्षातील खासदार सोडून गेल्यावर आणि सचिन अहिर यांच्यासारखा मोहराई एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना हिंदूंना साथ घालण्याची आठवण झाली आहे का? खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जात.
पण उद्धव ठाकरेंनी त्या हिंदुत्वाचा त्याग केला, त्यामुळे आज हिंदूंनी त्यांचा त्याग केला. जे वैभव त्यांच्या पक्षाला आलं होतं ते हिंदुत्वामुळेच होतं. बाळासाहेबांनी ते ओळखलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाला दूर सारलं आणि हिंदूंनीही त्यांना दूर लोटलं. आज त्याच हिंदूंची आठवण त्यांना येते आहे. हिंदूंना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन ते करत आहेत. हिंदू समाज तर प्रभू श्रीरामाला आस्थेने पूजत होताच, त्यामुळे त्यांच्यासाठी रामरक्षा, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र हे काही नवं नाही. पण त्यांनाही हे कळलेलं आहे की आंदोलनाला आपल्याला बोलावण्यामागे उद्धव ठाकरे यांचं केवळ राजकारण आहे. भाजपाची साथ सोडल्यानंतरही त्यांना हिंदुत्व टिकवता आलं असतं, पण त्यांनी तेही सोडल्यामुळे आज पुन्हा एकदा श्रीरामाची आठवण काढावी लागते आहे. हिंदूंना साथ घालावी लागते आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्री बाहेर नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं जाहीर केलं होतं, हे आपल्याला आठवत असेलच. त्यावेळी नवनीत राणा यांना मातोश्रीजवळ येऊ न देता घरूनच ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची पतीसह तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यावेळी हनुमान चालिसाला विरोध करणारे उद्धव ठाकरे आता मात्र भाजपा विरोधात रामरक्षेसह हनुमान चालिसेचा पाठही दादरमध्ये करणार आहे. नियतीचं चक्र मोठं विचित्र असतं, हेच यावरून दिसून येतं. अटल बिहारी वाजपेयी एकदा संसदेत म्हणाले होते की बाकी काही करा, भाजपाशी लढायचं असेल तर लढा, पण श्रीरामाशी लढायला जाऊ नका, तुमचा नाश होईल. वाजपेयींचे ते शब्द आज अनेक राजकीय पक्षांसाठी खरे ठरलेले आहेत. कारण प्रभू श्रीराम हे समस्त भारतीयांचे दैवत आहेत. श्रीरामाचा अपमान म्हणजे एक प्रकारे या भारतीयांचा अपमान आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो. श्रीराम मंदिराला विरोध केला गेला, बाबरीचा ढाचा पाडणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या, पण अखेर श्रीराम मंदिर उभं राहिलंच. ज्यांनी श्रीरामाला विरोध केला ते उद्ध्वस्त झाले. अखिलेश यादव सुद्धा याच देणगी चोरीच्या निमित्ताने टीका करतायत, पण त्यांच्या पिताश्रींनी राम भक्तांवर कारवाई केली होती हे विसरता येणार नाही. अखिलेश यादव तर उत्तर प्रदेशातील, पण त्यांनाही अद्याप श्रीराम मंदिरात जाण्यासाठी वेळ मिळालेला नाही. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. तिथे हा राम मंदिरातील चोरीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात त्यामुळे सरकार वगैरे उलथवून टाकण्याएवढी ताकद विरोधी पक्षात असलेल्या समाजवादी पक्षात नाही, कारण तेच मुळात भाजपसोबत श्रीरामाच्याही विरोधात आहेत. ममता बॅनर्जींची अवस्था श्रीराम विरोधामुळे काय झाली हे आपण पाहतोच आहोत. जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात ममता बॅनर्जी खवळतानाचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. पण आज वाजपेयींचे शब्द त्यांच्या बाबतीत खरे ठरले. श्रीरामाशी लढायला जाल तर नाश पावाल. रावणासारखा बलाढ्य राजाला सुद्धा श्रीरामांपुढे हतबल व्हावे लागले, तिथे बाकीच्यांची काय कथा. उद्धव ठाकरे यांना आता महाविकास आघाडीचे भवितव्य लक्षात आलेले असावे. जर राजकारणात टिकायचं असेल तर पुन्हा एकदा मूळ विचारांकडे जायला हवं, असा साक्षात्कार त्यांना झाला असावा. आपण जर हिंदुत्वाकडे हळूहळू परतलो तर निभाव लागेल असं त्यांना वाटत असेल. त्यासाठी ते देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदाची चिंता करतानाही दिसतात. पण फडणवीस एका मुलाखतीत म्हणालेत की प्रेमभंग झालेला आहे, आता ते नातं पुन्हा जुळणार नाही. पण उद्धव ठाकरेंचं रामाशी तुटलेलं नातंही जुळेल का? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.